जय गजानन, जय जय रघुवीर समर्थ. गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे म्हणजे आपलं गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे नवीन नवीन उपक्रम करतं आणि शोधत असतात की काय आणखी नवीन देव भक्तांना. चातुर्मासाचा जप असू दे, एरवी नुसता श्रावणातला जप असू दे किंवा शिबिरे असू दे, शिबिरातून सुद्धा प्रबोधन कसं करता येईल हे आपली गजानन महाराज उपासना केंद्र सतत शोधित असते. त्याप्रमाणे आता हा नवीन उपक्रम चालू केलेला 2 जानेवारी बरोबर ना 2024 चालू नाव सांगता दिलेलं आहे. मनोबोध श्लोक प्रवचनांची आज होईल सांगता, मनास लागली गुरगुराता. आदरणीय मीराताईंची रसाळ ओघवती वाणी, तल्लीनता सहज सुलभता, लाभे प्रसन्नता क्षणोक्षण. जेव्हा उठती विकारांचे तरंग, मनोबोधाची त्याचसाठी शिकवणा. कर्म भक्ती ज्ञानाचा समन्वय साधून परिपूर्ण व्हावे नरदेह जीवन. अलौकिक ज्ञानाचे हे थेंब साठवूया, तत्वज्ञानरूपी श्लोक हे अंगीकारूया. प्रतीक्षा नवीन विषयांची करूया. नवीन मी देह आहे या भावनेपासून प्रारंभ करून मी देव आहे या दिव्य भावनेत स्थिर होण्याची क्रिया मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने पूर्ण होऊ शकते. या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला चुचकारून गोंजारून अलगदपणे सन्मार्गाला कसे वळवता येईल हे सांगितले. लहानपणी आपल्या कानावर मनाचे श्लोक नक्कीच पडले असतील. काही लोकांचा आपल्यातील व्रात्यपणा घडवण्यात शस्त्र म्हणूनही घरातील वडीलधाऱ्यांनी वापर केला असेल. उदाहरणार्थ श्रीराम चिंतित जावा, सकाळी सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, नेहमी श्रीरामांना. जनी या कार्यक्रमात सहभागी आहे. मी रामचंद्र मेहेंदळे पुणे येथून बोलत आहे. अत्यंत प्रचलित श्लोकाचे विवरण पोटतिडकीने सांगितले जाते. त्याची उदाहरणे देण्याची पद्धत त्यांनी दैनंदिन जीवनातली उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. खूपच चांगली आहे. मी सध्या साधक ही परीक्षा देत आहे. त्यांनी केलेल्या श्लोकांचे विवरणाचे पुस्तक काढण्यास मनोबोध ही परीक्षा देण्याच्या